सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा हो तो हा विठ्ठल बरवा हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा आय तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा हो तो हा विठ्ठल बरवा ओ बहुत सुकृताची जोणे म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो सर्व सुखाचे आदर वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आपण खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
हरी हरी मनवुनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवुनी शरण मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासे 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 मनवुनी शरण मनवोनी शरण मनवोनी शरण मनवोनी शरण सर्व भावे देवासे 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 उतरेल पार उतरेल पार उतरेल पार उतरेल पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदी भवदुस्तर नदीच्या भवदुस्तर नदीच्या भवदुस्तर नदीच्या बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा 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 उतरेल 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 पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीच्या भवदुस्तर नदीच्या भवदुस्तर नदीच्या भवदुस्तर नदीच्या कामने साक्षी आले कामने साक्षी आले मने साक्षी आले कामने साक्षी आले तरी केले प्रगट 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 उतरेल पार उतरिल उतरेल पार उतरिल पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदी भवदुस्तर नदीच्या भवदुस्तर नदीच्या भवदुस्तर नदीच्या भवदुस्तर नदीच्या विठोबा रखुमा 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 रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा
मना मोने शरण जावे हा मना मोने शरण जावे शरण जावे मनाने शरण शरण जावे मना मोने शरण जावे
नदीचा भवदुस्तर नदीचा मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तुहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा तुका मने साक्षी आले तरी केले प्रगट तुहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा समचरण सरोजम
सांग्रनीलाम्बुदाभं जगननिहितपानि मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमाला कञ्जरं कञ्जनेत्रम् सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा ओ करो प्रथम नमना बाबाजी सद्गुरुदास तुका ज्यांच्या कृपा नाशिकातेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय हे सर्वाद्या सर्वशक्ती जगत उद्धारा जगतपती साह्यभावी सत्वरगती याले कराकारणे तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान विठ्ठल 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 मनवोनी शरण जावे सर्व भावे दिवासी तुहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी वारकरी संप्रदायाचे कळस असणारे संत तुकोबाराया यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट सर्व टाळकरी मंडळीच्या पाठातला बसलेल्या मंडळीच्या पण कान पाठातला तुकोबारायाच्या गाथ्यातला आणि बसलेल्या उभ्या असणाऱ्या आणि घरी झोपलेल्या प्रत्येकाला परमार्थातलं एक वर्म सांगणारा अभंग आहे विठ्ठल अभंग तुकोबारायाचा आहे विनेकरी बाबा आणि आजच्या अभंगात तुकोबाराय वर्म सांगतायत परमार्थातलं कोण्याही गोष्टीचं वर्म आहे
बिगर वर्माची कोणती गोष्टच नाही. कोणती पण गोष्ट असू दे ती वर्माशिवाय नाही. माझ्यावर नितांत प्रेम करणारे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरजी महाराज सोळंके पखवाद वाजवायले, पण ते पखवाद वाजवायचं वर्म आहे ते कोणालाही नाही जमत. नाही तर शेगावर राहिले काय झालं का तुमचं? काही जण शेगावर राहिले, आळंदीर राहिले, देहूल राहिले, पैठणला राहिले, श्यामबाबा 12-12 वर्ष राहिले. आणि मग ते गुरुजीच्या पाठात जाऊन बसाव, गुरुजीनं बोल द्याव, या ना तितक्या पुरता गुरुजीले वाजवून दाखवा, आणि मग ते लेटरात झाला पक्का की मग डबल दुसरा 2-4 दिवसानं. लेटर 1-2 नाही भरले, एवढी गंजी झाली टोंगळ्या एवढी. कशाची? हो, लेटराची. एकावर एक लेटर, एकावर एक टोंगळ्या एवढी गंजी झाली. आणि मग ते गावात आलं, अरे काय शिकला ते म्हणे पकवाद. मग हरिपाठात वाजवणं जमत नाही. आणि बोल किती झाले ते म्हणे गणितच नाही इतके झाले, पण वाजवता येते काय? बोल किती झाले याला महत्व नाही, वाजवते कसं याला महत्व आहे का नाही? ते वाजवायचं वर्म आहे. काही काही लोक शिकाय नाही गेले कुठे तरी वाजवायलेत का नाही? हो, पखवाद वाजवायचं वर्म आहे. गायन करायचं पण वर्म आहे. नाही तर किशोर बाबांना चाल म्हणाव, श्यामबाबांना चाल म्हणाव, माझ्यासारख्या ती मोबाईलच्या टेप करा, आणि मग इथून पुढं मी पुढच्या एकादशीला आमच्याच गावात भजन 15 दिवसाला. यायनं म्हणलेलीच चाल मी आमच्या भजनात म्हणाव. यायनं म्हणली की झोपलेल्या लोकांना उठून यावं, आणि मी म्हणली की लोकांना आंधीवरच्या चाड्या बंद करायला मंदिरातल्या मंदिरात चालू द्या बा यायचं असं म्हणावं. काय कारण? यायनं म्हणलेलीच म्हणली मी, आहे का नाही? पण या मंडळीला गायनातलं वर्म कळेल. गायनात पण वर्म असते. ते वर्म कळल्याशिवाय गायन जमत नाही, कोणालाही नाही जमत. विना घ्यायचं पण बापू वर्म आहे. साऊंड लावायचं पण माऊली तुम्ही इथलेच का? याच गावचे? हो. साऊंड लावायचं पण वर्म आहे. नाहीत माझ्यासारख्या जो ट्रक भर जरी मसनी दिल्या तरी साऊंड लागल याची गॅरंटी नाही. कोणी गाडी चालवायचं पण हे का नाही? शेती करायचं पण सोपं सांग का? धोतर नेसायचं पण आहे का नाही? नाही नवीन माणसाला म्हणा नेसून पाय एवढं पाय घोड आणि चालून पाय नाही, जर थुत्रावर पडलात मला दरवाजा लोक जाशील, थुत्रावर पडशील आणि 2 दात गायब, पुढचे दातच नाही राहिले. काय धोत्रात पाय अटकून पडला, आहे का नाही? वर्म आहे. साडी नेसायचं पण वर्म आहे. नवीन पोहरीला जमते काय? ते नाही. पोहरीले नवीन जमत नाही म्हणून तिच्या संग लग्नात एक बाई ठेवली असते. काय म्हणतात तिले इकडे? काय म्हणतात तिला? कठीणच झाला आता, आहे का नाही? आमच्या इकडे तिला करवली म्हणतात, आहे का नाही? इकडं काहीतरी कुरून पापड म्हणतात ना, ते कुरी आहे का नाही? मी म्हणलं पुरणपोळीच म्हणतात का आता? किती कठीण आहे का नाही? हो, पण ते लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचं आहे का नाही? हो, ती पुरणपोळी का करवळी काय असेल नसेल ती लग्न झालेली असा का बिगर लग्नाची, आहे का नाही? मला माहित नव्हतं. मला लग्न झालं एकदा. होय म्हणता एकदाच झालं ना मग. तरी मला माहित नव्हतं. मी माझ्या बहिणी नेल्या संग पण बिगर लग्नाच्याच नेल्या. 10,000चं मेकअपचं सामान आणायला लावलं होतं मला. ते आहे ना मी पावडरच लावत नाही. तुला नाही समजत पाहिजेच असते. आणि लग्नात माझ्या थुत्राला काहीच नाही लागलं, अजिबात नाही. ते आहे ना ते सगळं रंगवून घेतलं आणि मी तसाच आपला नवरीचा मेकअप झाला, नवरदेव तसाच. मग शेगावचे माझे विद्यार्थी माझे गुरुबंधू काही आले लग्नासाठी, मग ते मग संदीप्या तू तसाच येस. तसाच म्हणजे अरे आले काय क्रीम मी लावली नाही अजून. तेव्हा आम्ही लावून देतो. आता महाराज लोकांना जमत असते का? जिकडल्या तिकडे आहे ना मेकअप करून दिला. ती बिगर लग्नाची नसाव, लग्न झालेली असा. नाही तर बिगर लग्नाची ती करवली, आमच्याकडे करवली म्हणतात. ती करवली जर गेली तर ती तिच्याच तालात राहते. नवरीले काहीच समजावून सांगत, आणि नवरीला समजावून सांगितलं नाही की नवरी तशीच कनकन येते, इकड तिकड पाहते, ते चौरंगावर पाय देते, बामणाच्या अंगावर रपकन पडते, ऐका नाही? जवळ्यातल्या बाया म्हणतील तुम्ही काही म्हणा, पोरगी शिकेल जास्त आहे पण आपल्या जवळ्यात टिकल याची गॅरंटी आहे का नाही? झालं का नाही कलमा तिच्या नावाचा? ती करवली लग्न झालेली पाहिजे असते का? कारण त्या नवरीला काही काही गोष्टीचं वर्म माहित नसते. ते वर्म सांगायसाठी ती करवली असते.
धोतर नेसायचं, साडी नेसायचं जर वर्म असेल, पखवाद वाजवायचं वर्म असेल, गायन करायचं वर्म असेल, साऊंड लावायचं वर्म, सोपं सांग का? बायको सांभाळायचं पण सतीश बुवा खरं आहे का? कुठे आहे का? नाही नाही तर कोटीनं पैसा असू द्या माणसाकडं, कोटीनं. येशीच्या गाडीत बसून आला, दार त्यांना नाही उघडलं, दार उघडा एक माणूस आहे स्पेशल, त्यानं ते दार उघडलं, हे उतरला गाडीतून ना घरात आला, मोलकरीन घरात दार उघडाय, घराचं पण दार मोलकरणीनं उघडलं, मोलकरणीनं त्याच्या हाती रिमोट दिलं, टीव्हीचं नाही एसीचं, तुमच्या हिशोबाने थंडी पाहून करा कमी जास्त. मग त्यानं ती एसी कमी जास्त केली, मग त्यानं आवाज दिला, अगं मी आलो, एकदा पाणी आण बरं. बायको म्हणे फ्रीजच्यात बॉटल ठेवले, तुम्ही प्या बरं, मला येता येता घेऊन या बरं. पैसा कोटी नाही, पाणी मागितलं तरी भेटलं. आणि त्याच गावात गरीब माणूस आहे, झोपडपट्टीत राहणार आहे. झोपडपट्टी समजते ना इकडं? तुराट्या पराट्याचं घर आहे, लोकांच्या साला नाही, महिन्यान नाही, साला नाही. दिवसभर राब राब राबला, शेतात काय करायचे ते कष्ट केले, आणि 5 वाजता मालकानं सुट्टी दिली आणि घरी आला. बाजारातला जोडा हलका कडल 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 वाजणारा, ते कडक झालता थंडीनं, वाजू लागला कडल कडल. ते जोडा वाजवत वाजवत घरी आला, दारात उभा राहिला, जोडा काढला आणि आपली बाज होती मोडकी तोडकी ती टाकली. बाजूचा पण, बाजीवर बसला की बाजूचा पण आवाज आला. पाय तर घेल नव्हतं व्यवस्थित, जोडा वाजला आणि बाजाचा आवाज आला. घरच्या बाईला माहित झालं, आपल्या कपाळावरचा मालक दारात आला. बाई माठाजवळ गेली, आणि माठातलं थंडगार तांब्याभर पाणी घेतलं आणि दारात आली आणि डोसक्यावर पदर घेऊन मालकाच्या हाती पाणी दिलं. मालकानं मागितलं काय? मागितलं काय? पैसा किती मालकाजवळ? काहीच नाही. लोकांच्या साला नाही, मालक लोकांच्या साला नाही. आणि दारात आल्याबरोबर घरातून बायकोनं पाणी आणून दिलं. समजून चालायचं गरिबीच आहे, पण बायको सांभाळायचं वर्म कळेले. आणि आंधीला कोट्यावधीश आहे, पैशात फुकून दिला तरी पैसा उरल एवढा पैसा आहे, तरी पण बायको पाणी देत. समजून चालायचं बायको सांभाळायचं वर्म कळलं. आता सोपं आहे का? सुरुवात पासून पखवाद वाजवायचं वर्म आहे, विणा घ्यायचं, गायन करायचं, साऊंड लावायचं, धोतर नेसायचं, साडी नेसायचं, शेती करायचं, गाडी चालवायचं, बायको सांभाळायचं, प्रत्येक गोष्टीचं जर वर्म असेल तर मग परमार्थाचं पण आहे की नाही? परमार्थाचं पण वर्म आहे. नाही तर किती लोक परमार्थ करायले हो, आहे का नाही? दिसला देव डोळ्यानं, अजून सपनात पण नाही आला, जागृतीत तर द्या सोडून झोपत पण नाही आला. आपल्याला झोपत तर कोल्हे लांडगे दिसा लागले, आहे का नाही? सपनातही देव नाही, सपनातही नाही आला. का नाही आला? त्याचं कारण परमार्थ चालू नाही का? चालू आहे. मग काऊन नाही दिसला? महाराज म्हणले वर्म नाही कळलं. आणि ते परमार्थातलं वर्म तुकोबाराय आजच्या अभंगात सांगतात. यथामती यथा अवकाश. आता सध्या घड्याळात 9 वाजले, किती वाजेपर्यंत बोलायचं? तसं असते काय? 8ले चालू झालं ना, आहे का नाही? पॉम्पलेटवर टाइम किती किती आहे? 8 ते 10. बस बाया सुटायचा जो टाइम आहे त्याच बाई टाइमले बाई सुटल. पाथवर किती वाजता बसो, नाही ते तुमचं बुलड तरी बाईले काय घेणं नाही, आहे का नाही? बाईले पाथवर टाइमशीर बसल याची गॅरंटी, पण टाइम झाला की बात जोर का माय मिठ्ठू चालला होता माहेरातच चालला, आहे का नाही? तिला मिठ्ठू दिसते, तिला सावल्या दिसतात, बरोबर टाइम झाला की 8 ते 10. महाराज मंडळीनं 8लं म्हणजे 8लंच सुरुवात केली, कोणी असो का नसो. तसं 10ला खाली बसतो. विठाला विठाला 10 सव्वा 10 टाइम पाहून तुमचं सर्वांचं हे पाहून बोलण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी कार्यक्रमाविषयी परिहार दरवर्षीप्रमाणे या वर्षी मौजे जवळा या नगरीमध्ये चालत असणारा भव्य दिव्य प्रमाणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्त्यानिमित्त कथावाचक तुम्हाला लाभलेले हरिभक्त पारायण अच्युतजी महाराज यांच्या गोड ओजस्वी तेजस्वी अधिकार संपन्न वाणीतून तुम्ही कथा श्रवण करता. जिथं कथा आहे तिथं काही नियम असतात. सकाळी काकडा असा, इथंही असं, आणि एवढेच लोक काकड्याला असतील, ह्याच्यापेक्षा जास्त. श्यामबाबाचा फोन आला, म्हणत जवळ्याला तारीख पाहिजे, शेगावच्या जवळ. मिळाल बापा, लय लोक तिकडे धार्मिक असतील, जाऊ द्या, तिकडे मला जमलं तर पाहिजे, आहे का नाही? आणि तू म्हणता काकड्याला कोणीच नसते. किती जण असतात काकड्याले? ते पण गावातले का परगावचे?
ते तरी बरं आहे का नाही. काकडा असा, दिवसा कथा असा, काय असेल, भागवत कथा असो, रामकथा असो, करता येईल तर ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. मला वाटते पारायण चालू आहे नाही का. हो, बाजीच्या मुखातून. चला, गुरु चरित्राचं पारायण चालू आहे, दत्त जयंती निमित्त आहे म्हणून. संध्याकाळी हरिपाठ असावा, तोही आहे. आणि भगवान परमात्म्याची सेवा म्हणून हरिकीर्तन असावं. हा वारकरी संप्रदायाचा नियम, हा वारकरी संप्रदायाचा दंड. त्याच नियमाला अनुसरून मोजे जवळा नगरीमध्ये चालत असणारा भव्य दिव्य प्रमाणात हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि त्याच नियमाला अनुसरून आज माझ्या वाटेला आलेली सर्व गावकरी मंडळीच्या वतीनं माझ्याकडे आलेली आजची हरिकीर्तनाची सेवा. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबारायाचा आहे. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय वर्म सांगतात, ते पण परमार्थातलं. काही काही लोक म्हणतील महाराज आम्हाला घेणदेण नाही वर्माचं. ते तुमचा परमार्थ, तुमचं परमार्थातच घेणदेण नाही काही लोकांना, आहे का नाही. ते म्हणले आम्हाला देवदेवन, ते तुमचा परमार्थ, ते टाळण माळण वारीन, ते एकादशीन, ते वर्तन वैकल्याण, ते काय 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 घेणदेण नाही आम्हाला. मग आता ज्याला घेणदेणच नाही त्याला वर्म सांगून काय फायदा आहे का नाही. पण मग आता 2 तास उभं राहिलो काय ना काही सांगायला लागेल ना ज्ञानेश्वर बाबा. नसू द्या, तुम्हाला देवाचं घेणदेण नसू द्या, काही काही जणाला परमार्थाचं घेणदेण नसू द्या, टाळाचं माळाचं अभंगातल्या वर्माचं तर मग नाहीच, आहे का नाही. लग्नच नाही म्हणल्यावर लेकरं किती येतं कसं विचारा. देवाचंच घेणदेण नाही म्हणल्यावर तुम्हाला वर्माचं पण घेणदेण नाही. परमार्थातलं वर्म नका ऐकू, काय हरकत नाही. पण एका गोष्टीची गरज, एका गोष्टीचं देणं घेणं प्रत्येकाला आहे. सोपं आहे का. मग ते लहान असो का मोठा असो, गरीब असो का श्रीमंत असो, पुरुष असो का महिला असो, कोण्याही जातीत आणि कोण्याही धर्मात जन्माला आलेला असो, देवाची गरज नाही प्रत्येकाला. नाही, काय घेणदेण नाही, चाललं, मान्य केलं आता एका तासापुरतं. देवाची नसली गरज तर नसू द्या, पण एका गोष्टीची गरज प्रत्येकाला आहे. ती गोष्ट प्रत्येकाला आवडते, ती गोष्ट प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. त्या गोष्टीचं नाव आहे सुख. महाराज म्हणले सुखम सर्वाय रुच्यते. असं आहे का की माळकऱ्याला सुख आवडते आणि बिगर माळकऱ्याला आवडत नाही. नाही, प्रत्येकाला सुख आवडते आणि प्रत्येकाला सुखाची गरज आहे. प्रत्येकाला. हे पोरग काय तो नाव रे. हा, तुझं नाव काय. आयुष. मंदिरात येत असतं, दत्तात्रय महाराजांच्या दर्शन घेत असतं का. हे आयुष जर मंदिरात आला आणि यानं दत्तात्रय महाराजांचं दर्शन घेतलं सकाळी सकाळी, काय मागतं देवाले. देवाला काय मागतं हात जोडून. बायको पाहिजे. आहे का नाही. मोठं करा, मोठं करा. पण दुःखात असल्यावर मोठं होईल का सुखात. आहे का नाही. सुखच मागते, कोण्या कोण्या कारणानं होईना, पण ते काय मागते देवाकडं. तू काय मागत रे. काय पहिलं. चला, तुम्ही पण देवाकडे गेले तर काय, भाकर असू दे, चटणी असू दे, त्याच्यावर पाणी असू दे, पण कशी असू दे, सुखाची असू दे. आहे का नाही. प्रत्येकाला गरज आहे सुखाची, प्रत्येकाला सुख आवडते. मग माझा एक प्रश्न आहे तुम्हाला सगळ्याला, या विनेकरी बाबापासून तर त्या विनेकरी बाबापर्यंत प्रत्येकाला प्रश्न माझा आहे. प्रत्येकाला जर सुख पाहिजे असेल, प्रत्येकाला जर सुखाची गरज असेल, हवा हवंसं वाटत असेल, तर मग त्या सुखासाठी धावपळ चालू आहे का बंद आहे. चालू. महिला मंडळ सुखासाठी धावपळ चालू आहे का बंद आहे. चालू आहे. बरं, नुसती दिवसा दिवसात चालू आहे का रात्रंदिवस चालू आहे. आता तुरी येतं वावरात, दिवसा दिवसाच राखा लागतात का रात्रंदिवस. हरभरे आहे का नाही, गहू आहे का नाही. मी नाही म्हणत, ज्ञानोबाराय म्हणतात सुखासाठी प्रयत्न चालू आहे, पण रात्रंदिवस चालू आहे. सायास करीसी प्रपंच हरिसी न बजसे कोण्या कोणे, कोण्या कोणे, हरिसी न बजसे कोण्या कोणे, कोण्या कोणे, हरिसी न बजसे कोण्या कोणे, कोण्या कोणे, हरिसी न बजसे कोण्या कोणे. सायच करे प्रपंच दिलाले, सायच करे प्रपंच दिलाले, हरिसी न बजसे कोण्या कोणे, हरिसी न बजसे
सायास करीसी प्रपंच दिननिशी. दिन म्हणजे दिवसा, निशी म्हणजे रात्री. कशासाठी? सोपा आहे का? सायास म्हणजे प्रयत्न, करीशी म्हणजे करतो, दिन म्हणजे दिवसा, निशी म्हणजे रात्री. रात्रंदिवस सायास म्हणजे प्रयत्न करतो. कशासाठी करतो? सुखासाठी. भेटलं का? नाही. का नाही भेटलं? त्याचं कारण ज्ञानोबारायानं तिथंच सांगितलं. आता पुन्हा ऐका. सायास, बोल चला, सायास करीसी. पुढचा शब्द दिननिशीच्या आधी प्रपंच. सायास करीसी आणि म्हणतात शब्द काय आला? प्रपंच. सायास करीसी, पण कुठं करीसी? प्रपंचात. आणि प्रपंच म्हणजे संसार. रात्रंदिवस तुमचा आमचा प्रयत्न चालू आहे सुखासाठी, रात्रंदिवस चालू आहे, तरी पण भेटलं नाही. काऊन नाही भेटलं? महाराज म्हणले जागा चुकली आणि चुकली यावर मग फेरा पडे. रात्रंदिवस प्रयत्न चालू आहे सुखासाठी, पण चालू आहे संसारात. कसं भेटन हो? संसारात सुखच नाही ना. कसा आहे संसार? दुःख बांधवाडी आया संसार, आया संसार, दुःख बांधवाडी, दुःख बांधवाडी आया संसार, आया संसार, दुःख बांधवाडी आया संसार, दुःख बांधवाडी आया संसार, दुःख बांधवाडी आया संसार, दुःख बांधवाडी आया संसार, ओ दुःख बांधवाडी आया संसार, दुःख बांधवाडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोठे, 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 सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी, दुःख बांधवाडी, दुःख बांधवाडी, दुःख बांधवाडी, दुःख बांधवाडी आहे संसार, दुःख बांधवाडी आहे संसार. एकदा टाळ्या वाजवा याच्यासाठी. या प्रमाणाला बाप्पू रामबाण प्रमाण म्हणतात. हो, जे कीर्तन करायला पाहिजे तेच. नाही तर काही काही गावात गेलं की सगळे रावणबाणच प्रमाण. हो, गायनाचार्याची कीर्तन करायची भेट, मग सगळं झाल्यावर चहा पेतानी शेवटी, आहे का नाही? ते त्याच्या हिशोबाने म्हणतात ह्यो बया दोघं दोन रस्त्यानंच. एक त्या जवळ्यात आणि एक या जवळ्यात. अरे जवळे दोन आहेत ना, पण आहे का नाही? भेटच नाही काही काही जणांची. अधिकारी लोक भेटलेत तुम्हाला बरं का? हा, यायला 15-15 हजार तर द्या लागले, वरून कपडे पण कर्जा. तुमकावर हसले, कमी सांगितले का म्या? आहे का नाही? चला, विडाल विडाल ते म्हणले रात्रंदिवस जरी प्रयत्न केला तरी संसारात सुख भेटणार नाही. का नाही भेटणार? त्याचं कारण, संसार कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, ठाऊकच आहे संसार दुःखाचा. संसार दुःख मूळ चहूकडे, इंगळ विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. महाराज म्हणले संसारात किती काही प्रयत्न केला तरी सुख भेटल याची गॅरंटी नाही. नसू द्या, संसारात दुःख असेल तर असू द्या, किती काही प्रयत्न केला तरी तिथं सुख भेटत नाही, मान्य आहे महाराज. पण विशेष आहे का, आपल्याला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल, आपल्याला जर एखादी गोष्ट हवीशी वाटत असेल, याचा अर्थ ती गोष्ट जगात कुठं ना कुठं तरी उपलब्ध आहे. सोपं आहे का? प्रत्येकाला गरज कोण्या गोष्टीची?
प्रत्येकाला काय पाहिजे? कीर्तनाची सुरुवात. आता जाऊ का मी घरी? गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, पुरुष असो, महिला असो, कोण्याही जातीतून कोण्याही धर्मात जन्माला आलेला असो, प्रत्येकाला गरज कोण्या गोष्टीची? सुखाची. ही कीर्तनाची सुरुवात. आणि कीर्तन इथेच बंद झालं पाहिजे. कीर्तनाची सुरुवात काय आहे? प्रत्येकाला गरज कोण्या गोष्टीची? सुखाचा पत्ता लागल्याशिवाय कीर्तनकारानं खाली बसायचं. मग 3 वाजले तरी काय हरकत? वर्म आहे सतीश बाबा कीर्तनाचं. कीर्तन जिथून सुरू झालं तिथेच कीर्तन बंद झालं पाहिजे, त्याला कीर्तन म्हणतात. हे जमीन आहे एका व्यक्तीची चौकोनी, आणि या कोपऱ्यात पेरणं चालू झालं, बंद कुठं झालं पाहिजे? आहे का नाही? हे असं पेरत 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 न्यायचं, तिकडं 8 तास घ्यायचं आणि डबल इकडता 8 तास घेऊन त्या कोपऱ्यात ट्रॅक्टर नेऊन त्याच फाटकातून बाहेर काढायचा. आहे का नाही? त्या कोपऱ्यात सुरू झालं म्हणजे तिथेच बंद झालं पाहिजे, त्याला पेरणं म्हणतात. कीर्तनाचा पण नियम आहे, जिथून सुरू झालं कीर्तन तिथेच बंद झालं पाहिजे, त्याला कीर्तन म्हणतात. तुम्ही सध्या कीर्तनाला आले, कुठून? कोणाच्या? तुमच्या. आता कीर्तन सुटल्यावर कुठे जासा? कोणाच्या? शेजाऱ्याच्या गेले तर शेजाऱ्याचा जायचं, साऊंडवाले बाजून दारू काढ. जमणार काय? ती काय रूम न घेऊन येते? 12 वाजता कीर्तन झाल्यावर माझ्या घरी. जिथून आले तिथेच गेले पाहिजे. तसं कीर्तनकारांना पण जिथून सुरू झालं तिथंच, त्या चौकटीतच चाललं पाहिजे. मग त्या चौकटीत बोलता बोलता हसवता येते तर हसव, रडवता येते तर रडव, आणि नाहीच काही जमलं तर मग आम्ही तर झोपतोच. आहे का नाही? ते विनोदाचार्य पदवी मी कुठेच टाकत नसतो, ते बुवाजीनं टाकली माया माघारी. आहे का नाही? म्हणून मला थोडंसं बोलायचं काम पडायला, नाही तर मग मी काही विनोदाचार्य नाही. ज्ञानेश्वर बाबाला माहिती आहे, किशोर बाबाला पण माहिती. पण ते आता बुवाजीनं टाकलं. बुवाजीच्या म्हणजे मंडळी येत नाही, तसं सांगितलं की काय ना काय तरी येतील. आहे का नाही? ते तळमळ असते काही काही वारकरी लोकायला. चला असू द्या. कीर्तनाची सुरुवात. लहान मोठा, गरीब श्रीमंत, पुरुष महिला, कोण्याही जातीतून कोण्याही धर्मात जन्माला आलेला असो, प्रत्येकाला गरज कोण्या गोष्टीची? आता इथून सुरू झाला, आता इथंच बंद करायचं. आता पूर्ण लक्ष देऊन आहे का? प्रत्येकाला गरज सुखाची. सुखासाठी धावपळ चालू आहे का बंद आहे? चालू आहे. भेटलं का मग? नाही. काऊन नाही भेटलं? तर ते म्हणले रात्रंदिवस चालू आहे, पण प्रयत्न चालू आहे. कुठं चालू आहे? धावपळ चालू आहे. कुठं आहे? संसारात. आणि संसारात किती काही धावपळ केली तरी सुख भेटेल याची गॅरंटी का? कारण ते कसं आहे? बुवाजीनं प्रमाणानं सांगितलं, ते दुःखाचं आहे. मग संसारात धावपळ चालू आहे पण संसारात दुःख आहे, असू दे. असलं तर आपल्याला जर सुख पाहिजे असेल, आपलं मन जर म्हणत असेल, आपलं मन जर ग्वाही देत असेल की सुख आपल्याला पाहिजे, जर इच्छा व्यक्त करत असेल आपलं अंतःकरण, तर विशेष आहे का? आपलं अंतःकरण कोण्याही गोष्टीची इच्छा व्यक्त करत नाही. जी गोष्ट जगात उपलब्ध आहे त्याच गोष्टीची इच्छा आपलं अंतःकरण करते. मग आता सध्या आपलं अंतःकरण इच्छा व्यक्त करायला आपल्याला काय पाहिजे म्हणते? सुख. आणि मग जगात सुख तर नाही म्हणले, ते तर म्हणले संसारात दुःख आहे. महाराज म्हणले संसारात दुःख असेल तर असू द्या, पण आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर जगात कुठं ना कुठं तरी सुख असायलाच पाहिजे.
गोड अंतकरणापासून म्हणायले आहे का नाही? कोणीच नाराज आहे का पहा? फक्त भाकरे बॉस सोडले तर भाकरे बॉस आखरे आहेत का? मी म्हणलं ते भाकरीच आहेत का? त्या आईला आज भाकरीचा मेळ आला नाही म्हणून चेहरा पडेल दिसला हुसळाचा आहे का नाही? हा आखरे आहेत ते. मला वाटलं भाकरेच आहेत. गोवर्धन महाराज भाकरे, मला वाटलं हे भाकरेच. ते म्हणत आपण माझोडच्यात भेटलो होतो. चला एकादशी आहे तरी पण गोड अंतकरणापासून म्हणायले आहे का नाही? हा हुसळ बाहेर येईल बरं श्यामबाबा. हे पा हे गोड लोक सतीश बाजी भेटत नाहीत सहसा करून कोणाला. नाही 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 भेटतच नाही. तर नाही तुम्हाला भेटले काही नका यायले कपडे करायचे तर करू नका, कमी करा. यातली एक नोट अजून कमी करा. फक्त यायचं प्रमाण आवडलं की टाळ्या वाजव जा. मोठेपणा देत जा. मोठेपणात लय ताकद आहे. मोठेपणात जेवढी ताकद आहे तेवढी काय तर काहीच द्यायचं काम नाही. फक्त मोठेपणा द्या आहे का नाही? या 4-5 दिवसाच्या आधी आमच्या गल्लीतल्या बाया आमच्या घरी आल्या. सहज आता दुपारचं काही काम नाही, बसल्या येऊन. दुसऱ्याच्याच वावरातल्या शेंगा आणल्या चोरून. त्या का त्याच्या वावरातल्या आणतात का? आणि मग ते दाणे काढायसाठी, सोले काढायसाठी आमच्या घरी येऊन बसल्या. काय म्हणतात तुमच्या इकडे त्याला? तुरीचे सोले. हो सोले काढाय. मग बसल्या बसल्या गप्पा गोष्टी. त्याच्यात महाराजीनं पण, महाराजीन म्हणजे मी बायको, ती पण त्याच्यात ते शेंगा सोलू लागले. गप्पा करता करता महाराजींना पाहिलं आपली सासू कुठे. आमची आई झोपेल होती आतल्या घरात. महाराजींना मोठ्यानं आवाज दिला. सासूल नाही, बसलेल्या बायाले जस काय वावरात बोलायले. तुम काही म्हणा पण माया सासू सारखी सासू गावात नाही. आमच्या आईने डोळा लागला होता. सून आपलं काहीतरी म्हणते म्हणल्यावर अंगावरच काढून बसली. हो उठून बसली क्वार्टर आपल्या घरात. नक्की काय सांगते गल्लीतल्या बायाले आपलं. पण ती लय हुशार आहे. बायको कोणाची ऐका नाही, ती लय हुशार आहे. ती म्हणे आमच्या आईसारख्या स्वभावच नाही गावात कोणाचा. मै बायको आमच्या आईला आई म्हणते. तुमच्या इकडं जुन्या काळातल्या आत्या म्हणायच्या, मामी म्हणायच्या, पण काम अंगानं करायच्या. आत्याला काम सांगायच्या. आता नुसते आई म्हणायला मेली सासू काम करू करू आहे का नाही? आता गोड बोलून पाला पाडणं चालला. तसं तुम्ही करा बा आहे का नाही? कमी द्या पण गोड बोलून आहे का नाही? आमच्या आईसारखा स्वभाव गावात नाही. बाया म्हणत म्हणजे तुमची आई तुम्हाला सासरवास करते काय? महाराजीन बाई 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 काही बोलता का काय? आमच्या आईसारखा स्वभावच नाही. बाया म्हणल्या झालं काय? आमच्या आईला संध्याकाळचे भांडे घासल्याशिवाय झोपच येत नाही. आणि थंडी म्हणते मी आहे का नाही? सगळं हो दिलं म्हातारीनं ते भांडे एका जागेवर जमा केले आणि किचनच्यात लगेच त्या खरोल 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 खरोल. मी दारातून आलो तर मी बायको टीव्ही पाहू लागली. मी म्हणलं ही टीव्ही पाहा लागली, बेसिंगच्या तिकडे भांडे घासायचा आवाज या लागला. का तू टीव्ही पाहा लागली ना? आत कोण आहे? आणि आई. आणि मी म्हणलं आई काय करायली ना? आई भांडे घासा लागल्या. आणि मी म्हणलं तू? मी टीव्ही पाहा लागली. मी घरात गेलो. मी आई म्हणलं आई तू काऊन भांडे घासा लागली? तुला काय सांगू भांडे घासल्याशिवाय झोपच येत नाही मला. कईपासून तुला भांडे घासल्याशिवाय झोप येत नाही आहे का नाही? मग मी बायको माझ्या आली. मला चिमटा घेतला. घासू द्या ना. मी तुला का पोळ्यात सोडायचं का बैलासारखं? सासूले घासू द्या म्हणत. गोड बोलून पाला पडायलेत का नाही लोक काय काय? तसं तुम्ही गोड बोलाने लोक आले. यायचं प्रमाण आवडलं की नुसत्या टाळ्या वाजवा ना. पुढच्या वर्षी एका फोनच्यात हजर येतं. आणि कलाकार आहेत का नाही? मग आता यायचं प्रमाण आवडलं की टाळ्या वाजवायचं. आता डबल सांगणार नाही. हजाराचा फायदा होते ना. विठाला विठाला चला अभंगाकडे. प्रत्येकाला गरज कोण्या गोष्टीची? आजचं कीर्तन पक्कच करून देतो मी, काळजी नका करू. प्रत्येकाला गरज कोण्या गोष्टीची? सुखाची. सुखासाठी धावपळ पण. हो पण सुख भेटलं नाही कारण धावपळ चालू आहे संसारात. असू दे असलं. संसारात दुःख आहे, किती काही प्रयत्न केला तरी सुख भेटत नाही. पण आपल्याला जर सुख पाहिजे असेल
तर जगात सुख कुठं ना कुठं तरी असायलाच पाहिजे. कुठे? मग बुवाजीनं प्रमाणानं सांगितलं सुखाचा पत्ता. कीर्तन प्रमाणाप्रमाणानं पुढे गेलं पाहिजे, त्याला कीर्तन म्हणतात. बुवाजीनं प्रमाण दिलं तर सुख वसे हेची ठाई बहुपाई संताच्या. बुवाजीनं सांगितलं सुख संताकडे, सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझी या नामे. है का नाही? सुख संताकडे. खरंय. एक माणूस खाली टाकतात का इकडे खाली? आता पद्धत बंद झाली, पण तुमच्या तुम्ही पोरं सोर होते तर ती पद्धत होती. आता या 5-10 वर्षात बंद झालं. खाली टाकायला टाइमच नाही भेटायला, वरच्या वरीच चालले ना, काही टाकावं खाली. हाय का नाही? व्यसन एवढे वाढले, फॅशन एवढे, ते वरच्या वरीच चाललं, खाली उतरवायच दम नाही त्याला. हाय का नाही? पण खाली टाकायचे. एक माणूस खाली टाकला. सुख संताकडे आहे. बुवाजीनं प्रमाण दिलं, खाली टाकला एक माणूस. डॉक्टर आले, वैद्य आले, तपासणी करून गेले. ते म्हणले जमत नाही. पण एका माणसाने सांगितलं जमते. जवळचे गाव आहे म्हणले, त्या गावाचं नाव आहे शेगाव. त्या महाराजाच्या पायाचं तीर्थ जरी आणलं आणि यायले पाजलं की खाली टाकलेला माणूस रडू लागले. त्या घरातल्या बाया माणसं, आता तात्या मरतात बुवा, आता तात्या जातात बुवा, किती दुःख आहे. तात्या गेले, तात्या घरचा माणूस करता सरता, घरचा करणारा माणूस जर गेला, बुजुर्ग माणूस, मोठा माणूस, ज्याच्या हाती व्यवहार आहे, तो माणूस गेला तर संकटच आलं का नाही घरावर? आहे का नाही? आणि मग दुःखी झाले ते, सगळ्याच्या डोळ्यातून पाणी पडलं. पण एका माणसाने सांगितलं हे संकट जर जाऊ द्यावं असं वाटत असेल तर तिथपर्यंत जा. एक व्यक्ती गेला आणि महाराजांच्या पायाचं नुसतं तीर्थ आणलं आणि त्याला पाजलं. परिणाम काय झाला? एवढं सामर्थ्य सामर्थ्याने गजानना जा, सामर्थ्याने गजानना जा, संकट जाई मागा गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. भलोले लावा तारा, सामर्थ्याने गजाननाचा, सामर्थ्याने गजाननाचा, संकट जाये माघार, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. पदतीर्थाचे प्राचन करता, पदतीर्थाचे प्राचन करता, मुखी रणकले आचो, माय माऊली गजाननाने, माय माऊली, माय माऊली गजाननाने, क्षणात पुसले आसो, शेगावीच्या चला जाऊया, शेगावीच्या चला जाऊया, आनंदाच्या माहेरा, सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाई माघारा. गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. गणात बोले. समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय. महाकीर्तन पहिल्या दिवशी पाहिजे होतं. म्हणजे मग टाळ्याचा बजेट 7 दिवसात लिंकच लागत होते. आहे का नाही? ते आता सगळं आता असं झालं, लुगडं सोडून गाऊन घालायचं काम पडायला. 5व्या आणि 6व्या दिवशी म्हणल्यावर आता काय मेळ बसणार आहे? चला असू द्या, काय हरकत नाही. प्रत्येकाला गरज सुखाची आहे आणि सुख संताकडे आहे. रडणाऱ्या लोकांच्या डोळ्यातलं एका क्षणात पाणी पुसण्याची ताकद साधूकडे. डोळ्यातलं पाणी पुसलं म्हणजे सुखी झाला का नाही माणूस? आणि प्रत्येकाला गरज कोण्या गोष्टीची?
सुखाची. महाराज प्रत्येकाला सुख पाहिजे आणि सुख संताकडे असं तुमचं म्हणणं आहे. पण काही काही प्रमाणात असं होतं की त्या प्रमाणात सांगितलं सुख देवाकडं पण आहे. आपुला तो एक देव करोनी तेने विन जीवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी जनी म्हणे सारंग धर उभा असे विटेवर सर्व सुखाचे आगर. अनेक प्रमाण आहेत. मग काही काही प्रमाणात सुख देवाकडे सांगायले आणि काही काही प्रमाणात सुख संताकडे सांगायले. आम्हाला सुख पाहिजे एकाकडे सांगा ना सुख. एक तर देवाकडे सांगा नाही तर संताकडे सांगा. महाराज म्हणले सुख देवाकडे पण आहे आणि सुख संताकडे पण आहे. ते नुसते दिसायलाच आपल्या नजरेनं दोन दिसायले नाही तर ते दोन नाहीतच. संतानवती जगा देवते संता देवते संता निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत देवते एकदा टाळ्या वाजवा आता डबल. तुम्ही मोठेपणा दिला त्याला सुसायला नाही आता काय करा काय नाही, हे का नाही. श्रीमंताकडून आपल्याला काही ना काही पाहिजे असेल तर मोठेपणा द्यायला लागेल ना. तुम्ही टाळ्या वाजवल्या त्याला वाटायला काय काय म्हणून काय काय नाही असं कसा नेऊन घालू कीर्तनकार तिकडं कसा नाही, आहे का नाही. ताकद आहे बापू मोठेपणा, आहे का नाही. चला महाराज सुख संताकडे सांगता देवाकडे सांगता एकाईकडे सांगा ना. महाराज म्हणले ते दिसायलाच दोन येतं वास्तविक पाहता ते एकच येतं. देवते संत देवते महाविष्णूचा अवतार सखा माझा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही. गजानन महाराज म्हणजे देव, तुकोबाराय म्हणजे देव, एकनाथ महाराज म्हणजे आपल्याला जरी संत दिसत असतील तरी ते देवच आहेत. फक्त पाहणाऱ्याची नजर अलग अलग आहे नाही तर सगळी एकच आहे का नाही. ते नजरेवर अवलंबून आहे. नजरेवर आता कोणाचं सांगू. साऊंडवाले मामा याच गावातले आहेत ना. मी काय म्हणलं आता त्याला साऊंडवाले मामा. आता मी त्याला पाहिलं साऊंडवाले मामा म्हणलं. आता त्याचं पोरगा आलं तर काय म्हणाल. साऊंडवाले मामा नाही का म्हणणार. नाही आता पोरग काय म्हणाल बाबा म्हणाल, है का नाही. अन आता त्याचा भाऊ आला तर आता बाबा नाही म्हणणार. आता आता दादा, है का नाही. त्याचे सासरे आले तर आता दादा नाहीत का म्हणणार. नाही असं कसं बाप्पा. आणि आता त्याचा जवाई आला तर त्याच्या पोरीचा मालक म्हणजे त्याचा जवाईच ना. ते आला तर काय म्हणाल त्याला. आता जवाई नाही म्हणणार. नाही. आणि घरची बाई आली तर घरची बाई आहेत का. आहेत पण इथं आहेत का शेगावले. म्हणजे तुम्ही शेगावचे हा असं म्हणा ना. याच गावचे आपण तती राहता अत्तरले हा पण तती राहता आहे का नाही इकडलं. आता घरच्या बाई आल्यात काय म्हणतील मग. काय म्हणतात आल्या तर समजा येत नाहीत पण आल्या तर दादा मामा बाबा नाही म्हणतील ना काय ना काय. द्या सोडून बाईचं. तुम्ही आता घरी गेले तुम्हाला तहान लागली तर तुम्ही मग पाणी मागायचं तर कसं मागता. काकुले काकुल म्हणजे माझ्या काकुल तुमच्या नाही. मग काकू म्हणजे तुमची बाय. तर तुम्हाला तहान लागली पाणी कसं मागसान. ते म्हणतील मी हातान पेतो रे बा. पण आता काय ना काय म्हणतच असतील ना. पद्धत हे आपापला भाग बदलला की बायकोला नवऱ्याला बोलायची पद्धत अलग आहे. आमच्या इकडे पद्धत आहे. आमच्या इकडे तिले म्हणलं म्हणतात. तहान जर लागली तिल म्हणलं पाणी आण. मग तिथे 2000 बाया जरी बसेल असल्या तरी याच्याच बाईनं उठायचं आणि पाणी आणायचं. तिले म्हणलं म्हणजे आपलीलेच म्हणलं बा अशी पद्धत आहे. काही काही भागात लेकराच्या नावावरून बोलतात, है का नाही. पारू
पाणी घे बरं. हा, आणि मग ती पारू पाणी आणते. हा. आपल्याला असं वाटते बापा या बाईचं नाव पारू असेल म्हणून पाणी आणलं. पारू चहा ठेव बरं. ती घरातून बाई म्हणे पारू काळा ठेव का, दूध नाही बरं. आता या बुवानं पारू म्हणलं तर काय करू नाही, पण ती बाई आले पारू म्हणायली. आता कोणती पारू ओळखा. मग मी विचारलं, म्हणलं मामा असं कसं, तर ते म्हणे पारू आमच्या पोरीचं नाव आहे. मी तुमची पोरगी कुठे आहे बापा, लग्न झालं तिचं 7 लेकरं आहेत तिले. हा, म्हणजे एवढी मोठी पारू झाली तरी पण घरात पारू पारू आहे का नाही पोरीच्या नाव. काही काही म्हातारे कोतारे माणसं तुमच्या वेळीचे घरी जर गेलं तर म्हणतात महाराज ही आमची अर्धांगिनी आहे, ओळख करून देतात आहे का नाही. काही काही सर बायको आहे, काही काही पोराची माय आहे, असं पोराची माय म्हणतात आहे का नाही. काही काही जुने लोक म्हणतात हे आमचं खटलं आहे, खटलं म्हणतात. काही काही लोक म्हणतात हे आमचं कुटुंब आहे, कुटुंब म्हणतात. मी तर एका गावाला कीर्तनाला गेलो, कीर्तनाच्या आधी जेवायसाठी कार्यक्रम, 2 जण घर मालक आणि मी. हा, एक पोरगी आली वाढत वाढत वाहलडन निघून गेली. माझ्या संघ बसणाऱ्या घरमालकानं मला विचारलं, महाराज ही आता वाढून गेलेली पोरगी हिला ओळखलं का. म्हणलं नाही. ही आपली मंधवी पोरगी आहे. म्हणलं बरं बरं. आता पुन्हा एक आली, गेली वाढून, महाराज हिला ओळखलं का. म्हणलं नाही. ही आपली मोठी पोरगी आहे. म्हणलं बरं. तिसऱ्यांदा आली पण जरा मोठीच होती. हा, मी ओळखलंच नाही, पण मिळालं आपण कशाला बोला हे बुवा सांगते ना आहे का नाही. मग मी मुकाच राहिलो. ती बाई आली वाढून गेली, एकदा आली 2दा आली, मी विचारलंच नाही, त्याला राहुल्याच गेलं नाही. ते महाराज हिला ओळखलं का. म्हणलं नाही. ह्यो आपला बारदाना आहे. त्याचा बारदाना होता. ते बारदाना म्हणजे बापू म्हणतात बारदाना म्हणजे बायको. आजी आहेत का, आहेत का. आणि आता घरी गेल्यावर दरवाजा वाजवतावर बारदाना दरवाजा उघड. नाही जर रातच्यानं तुमची 12 दिंडी निघली दोघाची तर मला म्हणा गावात आहे का नाही. ती त्या भागाची पद्धत होती, आपल्या भागाची भाग बदलला की पद्धत बदलते का नाही. म्हणून त्याला विचारायलो इकडं काय पद्धत आहे बुवा. हा, मग सांगा ना पटकन आहे का नाही. हा, म्हणजे कामा येतील मला कीर्तनात सांगा. चला द्या विषय सोडून, आता सोपा आहे का. मी त्याला काय म्हणलं, मी काय म्हणलं, साऊंडवाले मामा, पोरानं बाबा, बापानं मुलगा, जावयानं सासरा, सासऱ्यानं जवाई आहे का नाही, भावानं दादा म्हणलं, आणि बायको आली तर मालक म्हणलं. माणूस बदलला का एकच आहे, माणूस एकच आहे. पाहणाऱ्याची काय बदलली. मी त्याला साऊंडवाले मामाच म्हणाव, हो मी मालक म्हणू नाही, आणि बाईनं मामा म्हणू नाही, मालकच म्हणाव आहे का नाही. पोरानं मालक म्हणू नाही, पोरानं बापच म्हणाव. प्रत्येकाची पाहणाऱ्याची नजर वेगळी वेगळी आहे, माणूस एकच आहे. तसा देव आणि संत देवते, संत देवते, आपण फक्त डोळ्यानं त्याला ज्ञानोबा म्हणायलो आणि आपणच महाविष्णू म्हणायलो, ते वास्तविक पाहता एकच येतं. आणि प्रत्येकाला गरज आहे सुखाची, सुख संताकडे आणि सुख देवाकडे, म्हणजे सुख देवाकडे. देव आणि संत एकच येतं. देवाचा अवतार म्हणजे संत, म्हणजे सुखाची गरज प्रत्येकाला आहे आणि सुख कोणाकडे आता देवाकडं. महाराजांनी एक प्रमाण दिलं, सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा. तुकोबाराय म्हणले देवासारखा जगात दुसरा कोणी सुखी असेल तर दाखवून द्या. सुखी एकमेव फक्त विटेवरचा मालक म्हणजे भगवान परमात्मा. आणि प्रत्येकाला गरज कोण्या गोष्टीची, सुखाची. सुख कोणाकडं, देवाकडं. झालं पक्क. आणि मग झालं कीर्तन, गेलो मी घरी. उद्याचं कीर्तन झालं, काल्याचं झालं. साऊंडवाल्या मामानं आपला साऊंड उचलला, घरी गेले. कलाकार मंडळी, गायक वादक, टाळकरी मंडळी सगळे आपापल्या घरी. आणि 2-4 मथारे बसले बा मंदिरात, तुमच्या गावातले 4-5 मथारे संध्याकाळचे, एकोणका संग गोष्टी करायला. सप्ताह झाला, गायक वादक मस्त होते. 2 नंबरचा मथारा म्हणे, हो ना, पण त्या ह्याचाच रातच्या दिवसा पाला पालडा. अशा गोष्टी गप्पा चालू झाल्या. भागवत कारभानं कथा गोड केली. 4 नंबरचं मथारा म्हणे एका कीर्तनकाराने सांगितलं रे सुख देवाकडे आहे म्हणून. एक कीर्तनकार आलता तिकडं मालेगावाकडा, ते म्हणे सुख देवाकडे आहे, सुख संताकडे आहे, आणि आपल्याला सुख अजून भेटलं नाही. 5 नंबरचं मथारा म्हणे काय कीर्तनकाराच्या नांदी लागला.
देवानं 2 कानं दिले, इकून ऐकायचं निकून आणि मोकळं व्हायचं. त्याचा धंदा आहे. कोणाचा? कोण म्हणे असं? कोण्या गावातले? हे ध्यानात ठेव जा. ते जवळ्यातले. ते म्हणे त्याचा धंदा आहे, त्याच्या कुठे नादी लागला. एक जण म्हणे नाही पण चालणं त्याला विचारायला जाऊ. आपल्या गळ्यात पण माळ आहे, आम्ही पण टाळ वाजवतो, कीर्तनाला भागवताला पुढंच असतो, वर्गणी द्याय पुढं असतो, दिंडीत जातो, पंढरपूरला जातो, शेगाव आळंदी देऊ देव 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 करतो आम्ही पण. मग आम्हाला काऊन नाही सुख भेटलं? सुख देवाकडे म्हणतात, आम्ही पण देव देव करतो. मग त्याला विचारायला जाऊ. 5 नंबरचं मत म्हणे ते घरी असलं पाहिजे ना. आपण त्याच्या घरी जाऊ आणि त्यानं कलकत्त्याला कीर्तनाला जाऊ, कुठे हिंडत त्याच्या माग. आणि कीर्तनकाराला पण काही येत नाही म्हणे. प्रत्येक कीर्तनकार शेवटी म्हणतात तुका म्हणे. कोण म्हणे? आहे का नाही? तुकोबारायाचं ज्ञानोबारायाचं सांगतात ते, तुकोबारायाचं सांगतात ते, त्याहिले काही येत नाही. विचारायचं असेल तर तुकोबारायाला विचारू की बुवा आम्ही पण देव देव करतो, सुख तर देवाकडे. मग आम्ही जर त्याचं नामस्मरण करत असेल, माळ घालत असेल, वारी करत असेल, देवदेव करत असेल, तर मग आम्हाला पण सुख भेटायला पाहिजे का नाही? चला मग जाऊ तुकोबारायाला विचाराय. झालं का नक्की फिक्स? ते म्हणले हो. 5 मथाऱ्यानं सल्ला केली, भाडं ना तोडं द्यायला. कंडक्टरचे मावस भाऊच ते सक्के, नुसतं आधार कार्ड दाखवले की धकले. भुकटवाले. हो. घरी गेले, झोपले, पहाटेच उठले ना आपापल्या मथारीला उठवलं. मथारी म्हणजे त्याची बायको. उठ. मथारी म्हणे काय? 5-5 दिवसाच्या भाकरी टाकून दे. 5 मथाऱ्या चटकन उठल्या. 5-5 दिवसाच्या म्हणल्या तर 7-7 दिवसाच्या भाकरी टाकल्या, बांधल्या, मथाऱ्याजवळ देऊन टाकल्या. कुठेही जाय. विचारलं पण नाही कुठं चालला ते. पण एका मथारीने विचारलं, मालक 5-5 दिवसाच्या भाकरी मागा लागले, चालले कुठं? मथार म्हणे तुकोबारायाच्या भेटीला चाललो, देहूल चाललो. आल्या आयुष्यात मथारी काहीच पाया नव्हती पडली मथाऱ्याच्या, अजिबात नाही. कोण्या गावची होती ती? हे महत्वाचं आहे ना. मथारी कोण्या गावची? का पडतात मथाऱ्या जवळ्यातल्या? हातवरी करा बरं. रोज मी नवऱ्याच्या पाया पडतो असं आहे कोणी? एका काकून केला. बाकीच्या आहे ना फक्त एकदाच पडायचं 12 महिन्यातून पोळ्याले. आता बैलच नाहीत राहिले, आहे का नाही? आणि पोळा काय मग आपली संस्कृती मोडून टाकावं का काय? बैल तर नाही. मग यालेच गावात हिंडवायचं, यालेच कुकू लावायचं, याच दर्शन घ्यायचं. उभा राय रे बैला. आहे का? महाराज म्हणले कोणता देव धर्म करायचं काम नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी. बाईनं फक्त मालकाची सेवा केलं की बाकी काहीच करायचं काम नाही. पण आता त्याला इलाज नाही. बायानं मालकाची सेवा केली असती पण मालक त्या लाईनीचा लागण न हो. पायटी चाल सरका जाते, तिकून येताना बेंदाडानच पाय भरून येते. कसं पाया लागाव ते आपण माऊलीनं. एखादीचा तसा असेल तर तिनं रुमण्यानं ठोकाव, पाप लागत नाही. आहे का नाही? उगाच बोलून फायदा नसते काय. ती म्हातारी काहीच पाया नव्हती लागली. ती म्हातारी नवऱ्याच्या पाया लागली म्हणली मालक आल्या आयुष्यात एक काम चांगलं नाही केलं, पहिलंच काम चांगलं करायला तुम्ही तुकोबारायाच्या भेटीला चालले, मोकळ्या मनानं जा. वापस नाही आले तरी. आता मी काहीच नाही म्हणलं, यायनच मान्य केलं. मग ते मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम करत तुकोबारायाच्या भेटीला गेले. भेटले तुकोबारायाला. तुकोबारायानं आदरातिथ्य केलं. आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव. मग त्याने सांगितलं आमच्या गावात सप्ताह झाला. एका कीर्तनकार महाराजांना सांगितलं सुख देवाकडे आहे. मग आम्ही पण देवदेव करतो, हरिपाठ करतो, कीर्तनात असतो, भागवतात असतो, मंदिरात जातो. 12ही महिने जेवढा परमार्थ करता येईल, जेवढा देवदेव आमच्याच्यानं करता येईल तेवढा आम्ही परमार्थ करतो, देवदेव करतो. पण आम्हाला अजूनही देवाकडलं सुख भेटलं नाही. तुकोबाराय म्हणले तुम्हाला त्या देवाकडलं सुख पाहिजे का? ते म्हातारे म्हणले हो. नक्की? हो 100%. तुकोबाराय एरीच आम्ही 400-500 किलोमीटर पैदल आलो काय? देवाकडलं सुख आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही चालत चालत तुमच्याकडे आलो. तुकोबाराय म्हणले तुम्हाला जर त्या देवाकडलं सुख पाहिजे असेल तर तुम्हाला एक काम करावं लागल. तुम्हाला जर त्या देवाकडलं सुख पाहिजे असेल तर म्हणून तुम्ही एक काम करा. अभंगाचं पहिलं चरण. मनावनी शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे. मनवनी शरण जावे,
जमलं आता आहे का नाही चला तुकोबा राय म्हणले तुम्हाला जर देवाकडं सुख पाहिजे असेल तर तुम्हाला एक काम करावं लागल सुख पाहिजे ना म्हणून तुम्ही देवाला शरण जा म्हणवनी शरण जा उठले ते म्हातारे दोघं चौघ धोत्र झटकले चला आपल्या घरी तुकोबा राय म्हणले काय झालं बसा ना तात्या ना आपा बसा ना काय झालं काय झालं म्हणता तुकोबा राय आम्ही 500 किलोमीटर आमच्या गावाहून तुमच्या घरी आलो पैदल चालत फक्त देवाकडं सुख पाहिजे म्हणून आणि तुम्ही म्हणता सुख पाहिजे असेल तर म्हणून तुम्ही देवाला शरण जा तुम्हाला माळ दिसत नाही का आमच्या गळ्यातली आम्ही सांगायलो तुम्हाला आम्ही विना घेत असतो कीर्तनाला बसत असतो भागवताला बसत असतो वर्गणी देत असतो पंढरपूरची वारी करत असतो आम्ही देवदेव करत असतो ज्या अर्थी आपण कीर्तनाला आलो याचा अर्थ आपण आस्तिक इतका नास्तिक जाऊ द्या नसल तुमच्या लक्षात आलं आपण देवाला शरण गेलेले का न गेलेले शरण गेलेलेच आहेत म्हणूनच कीर्तनाला आलो का नाही आम्ही कीर्तनाला भागवताला जात असतो माळकरी आहेत वारकरी आहेत एकादशीचं व्रत करतो सांगायलो ना आम्ही तुकोबा तुम्हाला आणि तुम्ही म्हणता तुम्हाला जर देवाकडं सुख पाहिजे असेल तर मनोवनी शरण जावे अहो आम्ही गेलो ना तुकोबा म्हणजे बरोबर आहे बसा सांगतो बसले ते तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर मनोवनी शरण जावे तुम्ही म्हणता आम्ही देवाला शरण गेलो मग भेटलं का सुख ते म्हणले नाही मग ज्या अर्थी तुम्हाला सुख भेटलं नाही देवाला शरण जाऊन याचा अर्थ देवाला शरण जाण्याचं वर्म तुम्हाला कळलं नाही असं कोण कोणाला बोलायलं तुकोबा राय सांगायले कोणाला म्हातारे आलं कोण्या गावातल्या हो हे ध्यानात ठेव जा ते जवळ्यातल्या म्हाताऱ्याला म्हणले तुम्ही जरी देवाला शरण गेले असाल सुख जर भेटलं नाही तर मग देवाला शरण जाण्याचं वर्म तुम्हाला कळलं नाही कसं शरण जायचं मग पुन्हा त्याच चरणात सांगितलं सर्व भावे देवाकडं सुख पाहिजे असेल तर देवाला शरण जा पण जात असताना सर्व भावानं जा मनोवनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावानं देवाला शरण गेल्याशिवाय देव देवाकडं सुख आपल्याला देत नाही आपण सर्व भावानं देवाला शरण जात असू याची गॅरंटी नाही सर्व भाव म्हणजे काय सांगतो तुम्हाला धरण आहे का तुमच्या इकडं नदी असेल ना हो त्या नदीत कासव असेल ना हो ते कधी त्या पाण्यात जाते कधी कधी पाण्याच्या बाहेर येते त्यात ती पाणकोंबडी असते ती पाण्यात जाते काही पाण्याच्या बाहेर येते त्यात खेकडा असते पाहिला करतो हे छोटू खेकडा पाहिला का कोणता भोरा का काळा भोरा काळा नाही पाहिला तो अरे कोणता पाहिला भोरा काळा ते नाही पाहिला तुमच्याकडे भेटत नाही ते आमच्या इकडे भेटतात धरणात पण ते काळा कोणाले नाही भेटत ते बिगर माळ करेल अजिबात नाही दिसत हो त्या काळ्याला माहिती बिगर माळ करेल दिसलो की हे आपल्याला घरीच नेते हो ते खेकडा पाण्यात राहते ना काही पाण्याच्या त्यात मासुळी असते ती पाण्यात राहते आणि तिच्या मनात आलं की दुपारून भागवत आले पण येते नाही जेवढे सांगितले तेवढे प्राणी या प्राण्याला जलचर प्राणी म्हणतात हे सगळे पाण्याला शरण गेले पण मासुळी सोडून बाकीचे जीवना वेगळी मासुळी जीवना वेगळी मासुळी जीवना वेगळे मागोळे देवला वेगळे
जाऊन येऊस तर पहा काम किती प्रगतीपथावर आणलं आम्ही, आहे का नाही? हा, चला. तुकोबाराय म्हणले हे बाकीचे सगळे जलचर प्राणी येतात, हे पण पाण्याला शरण गेले, पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. पण सर्व भावानं पाण्याला शरण गेले नाही. पाण्याला सर्व भावानं जर कोणी शरण गेलं असेल तर त्या जलचर प्राण्याचं नाव आहे मासोळी. ती पाण्याच्या बाहेर काढली की मरण पावते. जीवना वेगळी पाण्याच्या बाहेर काढल्यावर जेवढी तडफड 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 करते, तेवढं परमार्थाच्या बाहेर माणूस गेल्यावर तुकोबाराय म्हणले तडफड करायला पाहिजे. त्यानं तुकोबाराय म्हणले मी करतो तैसा तुका तळमळी. मासुळीचं प्रेम जेवढं पाण्यावर आहे, तुकोबाराय म्हणतात आपलं तेवढं प्रेम देवावर असायला पाहिजे. याला म्हणतात सर्व भाव. याला म्हणतात देवाला सर्व भावानं शरण झालं. मासुळी जशी पाण्याशिवाय राहूच शकत नाही, तसं आपण भक्तीशिवाय परमार्थाशिवाय राहूच शकलो नाही पाहिजे. देवदेव केल्याशिवाय राहूच शकलो नाही पाहिजे. याला म्हणायचं सर्व भाव. त्याच्याकडं सुख पाहिजे असेल तर मासुळी ज्या भावानं पाण्याला शरण जाते, त्या भावानं आपण देवाला शरण गेलं पाहिजे. सुख पाहिजे असेल तर मनवोनी शरण जावे. सर्व भावे पाण्याच्या आणि मासुळीच्या मधात जो भाव आहे त्याला सर्व भाव म्हणायचा. तो भाव आपल्या मधात असला पाहिजे. तुकोबाराय पटलं आम्हाला. मासुळीचं जेवढं प्रेम पाण्यावर तेवढं आमचं देवावर. पण आता उद्यापासून आम्ही देवदेव देवदेव करू, तेवढ्या भावानं देवाला शरण जाऊ. पण आम्ही जर त्या भावानं म्हणजे सर्व भावानं जर देवाला शरण गेलो तर आम्हाला जे पाहिजे ते भेटन का? आपल्याला काय पाहिजे? कीर्तनाची सुरुवात भेटन का? तुकोबाराय म्हणले त्या भावानं जर तुम्ही देवाला शरण गेले तर इथं सुखी राहायसाल, काही विशेष नाही. इथं तर सुखी राहाल. पण ज्या टाइमला शेवटचा काळ येईल, आपल्या घरचे दारचे सगळे सोयरे आपतेष्ट इष्ट मित्र मंडळ आपल्या मदतीला कोणीच येणार नाही, त्या टाइमला पण भगवान परमात्मा तुमचा हात पकडल आणि कठीण असणाऱ्या भव नदीतून या तीरावरून त्या तीरावर नेण्याचं काम करल. अभंगाचं दुसरं चरण. तो हा उतरेला पारा, तो हा उतरेल पार, ओ तो हा उतरेला पारा, तो हा उतरेल पार, ओ तो हा उतरेल पार, तो हा उतरेल पार, तो हा उतरेल पार, तो हा उतरेल पार. एकदा खरोखर गोड वाजवा, तुम्हाला कीर्तनकाराची शपथ. रातच्या मी कशाला घालू, काही काही बायानं वाजवल्याच नाहीत. मी लेकरा बाळाचा माणूस मरून जाईन ना. रात्री कोण होत? गावातलेच आता आहेत का हजर इथं?
नाही ते कीर्तन झाल्यावर रुमण्यानं ठोकतील. कीर्तनाला बोलवलं का मला माराय बोलवलं तुला आहे का? हा चल. तुकोबाराय म्हणले आयुष्यभर सुखी होसाल, काही शंका नाही त्यात. नाही नाही नाही, काय मोठी गोष्ट नाही. पण जेव्हा शेवटचा टाइम येईल, आपल्या घरचे दारचे सगळे सोयरे आपल्या कोणीच कामी पडणार नाही, त्या टाइमला भगवान परमात्मा आपला हात पकडल आणि कठीण असणाऱ्या भव नदीतून या तीरावरून त्या तीरावरती नेईल. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. जेव्हा घरचं दारचं कोणीच कामी पडत नाही, तेव्हा फक्त एकच कामी पडतो, अंतकाळीचा तुका म्हणे. तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, एका चक्र पाणी बाकीचे काहीच नाही. नाही रे नाही कुणाचे. टाइम झाला आपला आहे का नाही? बाकीचे कोणीच नाही. काही काही लोकांना लय स्वाभिमान होता, नाही नाही आमच्या घरच्या सारखे कोरोनात त्याचा बजेट बसला आहे का नाही? मी आता जर कीर्तन केलं का नाही, रातच्यान जर 1 वाजता घरी गेलो आणि मला जर म्हणलं का नाही भूक लागली, तर मी बायको मला गरम गरम 2 पोळ्या टाकून दे जाय. मला संदीप आपल्या बायको सारखी बायको कोणालेच नाही. कोणा का म्हणलं का नाही रे नाही कुणाचे, कोणी मला गायनाचार्याचा राग येत आहे, याच्या बायकोचं याच्यावर प्रेम नसेल म्हणून हे असं म्हणते, आपल्याला काय नाही करायचं, आपलं लय चांगलं आहे. पण मला कोरोना झाला, मला पण झालता. हो कोरोना कीर्तन करायला लय जणांना झाला बरं. हो गायकवादा काल कमी झाला जरा. तही मला कळलं की नाही लका आपली पण बायको नाही म्हणा. तही भाकर लांबून देत जाय, लांबून अशी आतल्या घरात मी बाहेरच्या खोलीत लोटे आहे. आवाज येत जाय टॉमी, लगेच ताट लोटून देत जाय, काय भाकर आहे का नाही? तही आहे का कोणी? तही नाही महाराज कोणी येत, पण येतच नाही का कोणी? नाही. निर्वाणीचा एक पांडुरंग, त्या गजेंद्रासाठी भागवतात कोणीच नाही आलं. आलं काय नाही. पण शेवटी मात्र देवाला कनवाळू कृपाळू भक्ताला गी मोही, गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई. तुकोबाराय म्हणले सर्व भावानं त्या देवाला शरण गेले की आयुष्यभर सुखी होसाल आणि शेवटही गोड होईल. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, अभंगाचं 2रं चरण. पण तुकोबाराय खरंच तो आम्हाला आयुष्यभर सुखी करल आणि शेवट गोड करल का? पण तुकोबाराय म्हणले त्याच्यासारखा गोड स्वभाव, त्याच्यासारखा कनवाळू कृपाळू मयाळू दयाळू जगात दुसरा कोणीच नाही. सर्व भावानं त्याला शरण जा, आयुष्यभर सुखी करल आणि शेवटही गोड करल. कारण त्याचा स्वभाव कसा आहे तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. बहु आये करुणावंत करुणावंत, बहु आये करुणावंत करुणावंत बहु आहे करुणावंत, करुणावंत बहु आहे करुणावंत. बहु आये करुणावंत करुणावंत, बहु आये करुणावंत करुणावंत बहु आहे करुणावंत, करुणावंत बहु आहे करुणावंत. तुकोबाराय म्हणले त्याला सर्व भावानं शरण गेल्यावर आयुष्यभर सुखी करतो, शेवटही गोड करतो. का? कारण तो कनवाळू कृपाळू मयाळू दयाळू आहे, बहु आहे करुणावंत. किती करुणा गाणे 2 मिनिटात सांगतो. जुना काळ, त्या काळात एक स्त्री होती दिसायला सुंदर. कोणही तिच्याकडे पाहिलं
की पाहणाऱ्याच्या नजरेत पाप येऊ लागलं, अंतकरणात गाळ येऊ लागला, अंतकरणात काम वासना निर्माण होऊ लागली. दिसायला तेवढी सुंदर होती, पहिलं कारण. आणि दुसरं कारण तरुण होती. आणि तिसरं एक कारण, ती एका वेश्येची पोरगी होती. वेश्येची पोरगी आहे, तरुण आहे, दिसायला सुंदर आहे. तिच्याकडे पाहिल्यावर कोणाच्याही अंतकरणात काम निर्माण होणं साहजिक आहे. पण तिनं कोणाच्या तरी मुखातून ऐकलं होतं की विटेवरचा मालक कनवाळू, कृपाळू, मयाळू, दयाळू आहे. त्याला सर्व भावानं शरण गेलं की तो माणसाला सुखी करतो आणि शेवट गोड करतो. दिंडीत गेली बुवा एका, पायटीच उठायची 2 लच. हो, सगळ्याच्या आधी आंघोळ गिंघोळ करून पदर घेऊन, त्या काळात पदर घेत होते, आता बंद झालं. आता पदरच नाही राहिला. इतकं शहरात नव्हतं, आता खेड्यात आला. मग बायको पण ती एलशेल मागा लागली मले. संध्याकाळचं मध्ये एलशेल आणा म्हणते. हे काय म्हणतात त्याले? मी म्हणलं ते एलशेल घातलं का आपल्याला तुरी कापायच जा लागते लोकांच्या, आहे का नाही? एखादा महाराजा त्यानं मी बायको पहा एलशेल घालेल, महाराजाची बायको एलशेल घालते बा गाऊन, आहे का नाही? आपली संस्कृती आपण जोपासली पाहिजे. ती बाई 2लेच उठू लागली. आपलं शरीर कोणाला दिसू नये, कोणाच्या अंतकरणात काम वासना निर्माण होऊ नये म्हणून रातच्या 2ला उठून आंघोळ करेन, पदर घेऊन कोणाला तोंडच दाखवे नाही. किती सुंदर येते. मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम करत करत ती बाई पंढरपूरला आली. दर्शन बारीत लागली, विठोबाच्या चरणावरती नतमस्तक झाली आणि लगेच तिथंच लोक होते. साहेब लोक, पोलिसीन तिथं, चला मावशी, चला पुढं, चला पुढं. मावशी जाग्यावरच. मावशी पुढं लोटली कीच मावशी खाली पडली. त्या मावशीचं नाव कान्होपात्रा, वेश्येची पोरगी. अरे वेश्येची पोरगी मरण पावली, देव बाटला, बंद करा बंद करा. मंदिर बंद झालं बा. आता काय करा? देव बाटला, सगळ्या गंगेचं पाणी आणा, देवाला आंघोळ घाला, कोणी काही सांगेन, करावं काय? पण आता यात्रा एवढी मोठी, एवढे भाविक बाहेर थांबवणं. अधिकारी पुजारी, त्या काळातले पुजारी पण अधिकारी होते. एक पुजारी झोपला संध्याकाळचा आणि पहाटे उठला आणि त्याने सांगितलं माझ्या स्वप्नात देव आला. आणि देवाने सांगितलं ही जरी वेश्येची पोरगी असेल पण मला शरण येत असताना सर्व भावानं शरण आली, पंढरपुरात तिची अंतयात्रा काढा. बाकीचे ब्राह्मण म्हणले बरोबर. मशानभूमीत न्या, अजिबात नाही. ब्राह्मण लोक खांदा द्या, पंढरपुरात अंतयात्रा काढा आणि तिले जागा मंदिरात द्या. ते भावगीत येते, अभंग नाही पण गोडे. कान्होपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली, आहे का नाही? संत चोखोबा शेजारी आहे, नामदेव पायरी धनी मलाही दाखवा ना. ते गाणं आहे, भावगीत आहे, पण ते गोड आहे. साक्षात भगवान परमात्म्यानं तिला मंदिरात जागा दिली. येणाऱ्याला प्रत्येकाला सांगितलं आंधी विठोबाचं दर्शन घ्यायचं नाही. नामदेवाचं चोखोबाचं झालं की लगेच कोणाचं? एक जण म्हणे मी कान्होपात्रेचं दर्शन घेत नाही. देवाने सांगितलं मग तू घरी जाय, तो पंढरपुरात काहीच काम नाही. देवाच्या आधी कान्होपात्रेचं दर्शन आहे. तिला विचारलं तुझ्या आईचं नाव, तिने चटकन सांगितलं कान्होपात्र. तुझ्या वडिलाचं नाव, तिने खाली मान घातली. काऊन? माहीतच नाही. पोरगी कोणाची आहे? वेश्येची. वेश्येच्या पोरीला बाप माहिती आहे का? बाप माहित नाही. मायचं नाव माहिती आहे. कोण्या जातीची? जात, वित्त, गोत, कुळ, शीळ, मात काहीच माहित नाही. फक्त काय केलं तिनं? भजे का त्वरित भावनायुक्त, गोड अंतकरणानं फक्त भगवान परमात्म्याला शरण आली. एवढा कनवाळू, कृपाळू, मयाळू, दयाळू, विटेवरचा मालक आहे. वेश्येच्या पोरीला आपल्या आधी दर्शनाची जागा दिली. म्हणजे देवापेक्षा पण मोठं कोण झाला आता? कान्होपात्र, आहे का नाही? मग त्याच्यासारखा कनवाळू कृपाळू आहे कोणी? म्हणून तुकोबाराय म्हणतात बहु आहे करुणावंत, त्याच्यासारखा करुणा घन कोण नाही. महाराज, मग आम्ही पण त्याला आता सर्व भावानं शरण जातो, पण त्याचं नाव घ्यायला लागलो. कोणतं नाव घ्यावं? तुकोबा म्हणले अनंत हे नाम ज्या. तुम्हाला जे आवडत असेल ते नाव घ्या. तुकोबाराय, आता 10 वाजले, आपला टाइम झाला, पण एक शंका विचारतो तुम्हाला. तुकोबाराय म्हणले. ते मथारे म्हणले तुकोबाराय विचारा. ते देवाला सर्व भावानं शरण गेलं की आयुष्यभर सुखी करतो. कनवाळू, कृपाळू, मयाळू, दयाळू आहे म्हणून आयुष्यभर सुखी, शेवटही गोड करतो, असं तुमचं 3 कडव्यात 3 चरणात म्हणणं आहे. पण तुकोबाराय तो कनवाळू कृपाळू आहे, त्याला सर्व भावानं शरण जा, असं 1-1.25 तास झालं, 1.5 तास झालं तुम्ही आम्हाला सांगा लागले. जे सांगा लागले देवाबद्दल, त्याला शरण जाण्याबद्दल, त्याच्या करुणेबद्दल, कनवाळू, कृपाळू, मयाळू, दयाळू त्याबद्दल तुम्ही सांगा लागले. ही गोष्ट तुम्ही कोणाची ऐकून सांगा लागले, कुठून वाचून सांगा लागले, का तुम्हाला पण अनुभव पण आहे काही गोष्टीचा? तुकोबा म्हणले मी कोणाचा ऐकून सांगत नाही, तर माझ्या जीवनात काही अनुभव आले, माझ्या जीवनात काही साक्ष आली, म्हणून मी तुमच्या पुढे मांडली अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले.
तुका म्हणे साक्षी आले 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 साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तुका साक्षी आले साक्षी आले तरी केले प्रगट तरी प्रगट तरी केले प्रगट तो हा उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतरील पार तरी केले तो हा उतरील पार तो हा उतरील पाय तो करील पाय तो हा करील पाय भव दुस्तर नदीचा भव दुस्तर भव दुस्तर नदीचा भव दुस्तर भव दुस्तर नदीचा
भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर बोला अग्रे मामा बोला. वा 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 गंधर्व. ओ भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा ओ भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा तो उदरे पार तो उदरे पार तो उदरे विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार तुकोबाराय म्हणतात त्या विटेवरच्या मालकाला सर्व भावानं शरण गेल्यावर आयुष्यभर सुखी करतो, शेवटही गोड करतो, कारण तो कनवाळू कृपाळू मयाळू दयाळू आहे, असा 3 चरणाचा अर्थ. चौथ्या चरणात तुकोबारायाला विचारलं, तुकोबाराय लोकांचं ऐकून सांगा लागले का काही अनुभव पण आहे? तर तुकोबाराय म्हणले, मला अनुभव आहे म्हणून मी तुमच्या पुढं मांडलं. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तुकोबाराय म्हणले, मी माझ्या अनुभवाचं सांगतो. अनुभव आले अंगा ते या जगा उगच फोल सांगत नाही, मला आलेली साक्ष सांगतो. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. तुकोबारायाच्या जीवनात आलेली एक साक्ष सांगू का? एक साक्ष का राहू देऊ? आता ते 10:15 वाजले, 10चा टाइम होता, हेच तर 15 मिनिटं शिल्लक झाले. हा ते म्हणले हो दे 11 वाजे लोक, पण ते मग ते हे वाढते ना त्याचं आहे का नाही. कंपनीत 2-3 घंटे शिल्लक राहिलं माणूस की काय म्हणतात त्याला, ओव्हर टाइम हो ना. सांगतो तुकोबारायाची एक साक्ष सांगतो आणि वाणील पौर्णिमेराम देतो. तुकोबाराय सर्व भावानं देवाला शरण गेले. तुकोबारायाच्या जीवनात बदल घडला. काय झालं? तुकोबाराय सर्व भावानं देवाला शरण गेले, मग अखंड भजन करू लागले. शावकार होते, शावकार की बुलडी, दरिद्रता घरात आली, पण बायको तुकोबाराय म्हणले गोड भेटली. ज्या परिस्थितीत राहायचं त्या परिस्थितीत सुखानं राहू लागली, संसार प्रपंच करू लागली. पण मग शेजारनी येऊ लागल्या आणि जिजाबाईच्या कानात काहीच्या काही सांगू लागल्या, जिजे मरत का काय? शावकार होता तो नवरा, शावकार की बुडवली ना. वाड्याच्या घरातलं तुराट्या पराट्याच्या घरात आलं तरी ठली ठल करते, काय त्या काळ्यानं चांगलं केलं तुमचं? आणि मग बाईच्या कानात सांगितलं बाकीच्या बायानं, की मग बाई बिघडू लागली. काही चांगली होती, मंथरीने कानात सांगितलं, बिघडली की नाही? हा
काही काही सांगू वांगी माणसं बिघडतात. मग जिजाबाई पण नसनस करू लागली, कशाला त्या काळ्याचं नाव घेता, असं तसं. तुकोबाराय म्हणले भजनात विक्षेप आल्यापेक्षा मेलेलं बरं. घरी बायको टणन टणन करते ना, मग कोण्या डोंगरावर जायचे, कोण्या डोंगरावर जायचे आणि भजन करायचे. पण ती वरून बोलायची तुकोबारायला, पण अंतकरण गोड होतं. पतिव्रता बायको होती. कोणाची? तुकोबारायाची. नेम होता त्या बाईचा, आपल्या मालकाला जीव घातल्याशिवाय जेवायची नाही, असा नियम होता. कोणाचा? तुकोबारायाच्या बायकोचा. आपल्या बायकोचा काय इथं कोणाचा? मालक जेवल्याशिवाय मी काही जेवली नाही असं कोणी? हातोरी करा बरं. जमलं. मला आनंद झाला. काऊन? मही पण तुमच्याच पार्टीतली हे म्हणून. मला असं वाटू लागलं की बा आपली आपल्यासाठी थांबते, आपण जेवल्यावर जेवते. पण मी आता मागच्या सणाला पकडली. सणाचा स्वयंपाक, पुरणाच्या पोळ्या आहेत ते, मग टाइम लागते. मग मी बाहेर गेलो, 12 वाजता घरी आलो. मला आता स्वयंपाक झाला असेल बा. बायकोनं स्वयंपाक केला आणि लगेच ते गॅस पेटवला, त्याच्यावर कढई तेल, भज्याचं भिजवलं, तुळुंग तुळुंग मला दारातच वास आला. कशाचा? मी आणलं संदीप या जमलं गड्या, आता गरम गरम जेवायचंच काम आहे. तिने ते तुळुंग एक परतन काढलं, प्लेटीत घेतलं आणि लगेच सुरू झाली. आणि खिडकीतून पाहिलं मला, संदीप या मेला तू कीर्तन करू तुझी बायको तुझ्या आधी भजे खा लागली ना. मला वाटलं मग थांबते का काय बा, पण मी म्हणलं जाऊ द्या, खाऊ द्या. खाल्लं तर एक खाल्लं तर मला दुःख नाही झालं, पण तिनं डबल गॅस पेटवला, तेल गरम केलं, दुसरं एक काढलं आणि ती प्लेटीत घेतलं काढल्यावर, आणि ते दुसरं पण दाबलं. मग मला राग आला. म्हणलं संदीप या 2-2 परतनं खा लागली आपल्या आधी. मग मी खिडकीतूनच आवाज दिला, मला नवऱ्याच्या आंधी. तिनं पाहिलं आणि कानकोंडी झाली, पण लय हुशार आहे ती बोलायले. हुशार आहे ती. तिनं पाहिलं माझ्याकडं, मग म्हणे मान मी का खा लागली का काय? मी म्हणलं मग मीठ पाहा लागली, कमी झालं का जास्त? म्हणलं 2 परतन खाऊस तर तुले मीठ समजत नाही धुरपते, तू मायाच कशी धोत्रात पडली व. ऐका नाही, पदरात म्हणलं असतं, पण मी लुगडं थोडं नेसतो. ह्या आपल्या बायका आपल्या नाही. तुकोबारायाच्या बायकोचं ठरेल होतं, तुकोबाला जीव घातल्याशिवाय जेवायचं. डोक्यावर टोपलं, भाकर काय असेल नसेल ते पाण्याचं भरणं भरून घ्या आणि डोंगरावर जावा. जाता जाता तुकोबाराय म्हणले बायकोच्या पायात एकदा काटा टोचला. तुकोबा डोंगरावर, ऊन म्हणते मी, पांढरी माती, त्यात काटा दिसला नाही, बायकोच्या पायात एवढा आरपार गेला, इकून निघायला जोर, एवढा काटा आरपार. बाईनं खाली टोपलं ठेवलं ना, आंधी देवाला 2-4 शिवा दिल्या. काळ्या, वरून दिसाय काळा आहे, तसं अंतकरणानं काळा आहे, मात्र केलं संसाराचं इठल्या. 2-3 शिवा दिल्या. तुकोबाराय म्हणले बायकोनं शिवा दिल्या, पण मी सर्व भावानं देवाला शरण गेलेलो होतो. परिणाम काय झाला माहिती का? तुकोबाराय म्हणले विटेवरच्या मालकानं विटेवरून उडी मारली आणि मी देवाला शरण जातो म्हणून माझ्या अर्धांगिनीच्या पायातला काटा काढला. तुकोबाराय म्हणले परमार्थ करत असताना ही मला आलेली साक्षी आहे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. गाथा गावातल्या लोकांनी पाण्यात बुडवला. तुकोबाराय म्हणले 13-14 दिवसानं मी देवाला सर्व भावानं शरण गेलेला असल्यामुळं 13-14 दिवसानं कोरडाच्या कोरडा वर निघला. ही परमार्थ करत असताना मला आलेली साक्षी आहे, म्हणून ही साक्ष मी तुमच्या पुढं मांडली. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. प्रत्येकाला गरज आहे सुखाची, सुख आहे देवाकडं, त्याच्याकडं सुख पाहिजे असेल तर त्याला शरणच आपण जात असताना सर्व भावाने आयुष्यभर सुखी करल, शेवटही गोड करल. करल का? तो कनवाळू कृपाळू मयाळू दयाळू आहे, 100% करल. आणि तुकोबाराय म्हणले मी माझ्या कोणाचं ऐकून सांगत नाही, तर माझ्या जीवनातला माझा परमार्थ करत असताना आलेला अनुभव सांगतो. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. यथामती यथा अवकाश. घड्याळात 15, 16, 17 मिनिटं शिल्लक झाले. हो, तुमची नाही, पण याची माफी मागतो सगळ्याची, कारण ते दिवसा कथेत येत आहे का नाही, आणि संध्याकाळी पुन्हा कीर्तनात येत. 2-2 कामं म्हणल्यावर आता त्याचं त्याला माहित. ते असं झालं, दिसत काहीच नाही, काम काय त्याला, बसायचंच काम आहे, दिसत नाही. पण आता ते जावे त्याच्या वंशा. कथाकार महाराज येतो माझ्यासारख्याच्या कीर्तनात ते पखवाद वाजवायलेत. असं म्हणतात माणूस चुकीचा पुतळा आहे. बोलत असताना एखादा येडावाकडा शब्द गेला असेल, आम्ही घाटावरचे तिकडले, भाषेत थोडा फरक आहे. एखाद्याच्या अंतकरणाला लागला असेल तर आपलं बालक म्हणून मोठ्या अंतकरणानं माफ करसाल. हरिभक्तपारायण मृदंगाचार्य महाराज, गायनाचार्य आमचे श्यामबाबा, किशोर बाबा आणि सर्व टाळकरी मंडळी. कोण्या कोण्या गावचे?
एक दोन गावचे आहे का नाही हो गव्हाण आणि सातरगाव हो गोटाळ ह्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. इकडल्या परिसरात आलं का नाही की टाळकऱ्याला वाण नाही बा. संस्थान शेगावच्या परिसरात आलं कुठं पण बुलढाणा जिल्ह्यात की टाळकऱ्याला नाही. आणि जेवढे टाळकरी जास्त तेवढ्या कार्यक्रमाला काय येत असते शोभा येत असते. चला झालेली सेवा सर्वांच्या अंतकरणात असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या चरणी ठेवतो विनकरी बाबा. साऊंडवाले बाजी पण जास्त बोललो तुम्हाला हो घरी सांगू नका बाईले नाही तर मग असा घर इथून गेल्यावर सांगशील उठ ना तेव्हा तो सांगू लागला ना आहे का नाही उगं नसलेलं. झालेली सेवा सर्वांच्या अंतकरणात असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या चरणी ठेवतो आणि वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा